नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण चालू घडामोडीचा डेली अभ्यास करत आहोत. तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असतील तर लेक्चरला नक्की लाईक करत जा मित्रांनो, कारण आजकाल यूट्यूबवर व्ह्यूजच्या जागी लाईक दाखवलं जात आहे. ठीक आहे, कोणत्या व्हिडिओला किती लाईक आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला जसा कंटेंट असतो आपला तसे आपले लाईक दिसले पाहिजे. मग बघा मित्रांनो, आज आपण 16 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स इथं अभ्यासणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ते जे मुद्दे असणार आहे ते परीक्षेमध्ये जीएस मध्ये किंवा करंटमध्ये तुम्हाला 100% विचारले जातील. आताच एक सारथीचा पेपर झाला होता. सारथीच्या पेपरमध्ये जवळपास 20-30 करंटचे प्रश्न होते आणि मुलांचं म्हणणं आहे की बऱ्यापैकी प्रश्न जे आहे ते तुमच्याच लेक्चरमधून होते. ठीक आहे, हे सगळं ऐकून खूप छान वाटतं. मग सुरू करूया आजचं लेक्चर. बघा मित्रांनो, आपली जी इंडिपेंडन्स डेची ऑफर होती, ठीक आहे, तर आपला स्टाफ काल सुट्टीवर होता. बऱ्याचशा मुलांना पेमेंटमध्ये वगैरे प्रॉब्लेम येत होता. तर आज सुद्धा ही ऑफर सुरू आहे. 50% वेगवेगळ्या कोर्सेसवर डिस्काउंट आहे. NCERTचा, स्टेट बोर्डचा, अशा वेगवेगळ्या कोर्सेसवर आपलं डिस्काउंट सुरू आहे. जवळपास 50% तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. तर आताच तुम्ही आपला ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि त्याचबरोबर आज तुम्हाला इकोच्या नोट्स उपलब्ध होणार आहे. यापूर्वीच आपण पॉलिटीच्या नोट्स उपलब्ध करून देणार आहे. कोणत्याही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला 99 रुपयातच ते नोट्स मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या नोट्स आणि जे काही डिस्काउंटेड जे कोर्स असणार आहे ते अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ऑलरेडी आपली फी खूप कमी असते आणि त्यामध्ये अजून काही डिस्काउंट जे आहे ते ॲड केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, जिथं फाउंडेशन बॅचची फी 35,000, 40,000, 50,000 तुम्हाला भरावी लागत आहे, तिथं आम्ही तो कोर्स 10,000चा कोर्स आहे फक्त, तर त्यावर सुद्धा 3,000 रुपये डिस्काउंट उपलब्ध करून दिलं. आणि त्यातल्या त्यात अजून त्यामध्ये इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तसंच NCERTचा कोर्स आहे, तसंच स्टेट बोर्डचा कोर्स आहे, तसंच कंबाईनसाठी वेगवेगळे कोर्सेस आहे. तर आताच ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण मी याच्यावर आता जे काही PDF आहे तर ते शेअर करणार आहे आपल्या डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरच्या, त्यामध्ये आणि ॲप्लिकेशनमध्ये. त्याचबरोबर इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. ठीक आहे, मी कालपासूनच शेअर करणार होतो, पण आपला काल स्टाफ सुट्टीवर असल्यामुळं मला ते शेअर करता आलं नाही. तर आज आपण ॲक्च्युली 16 ऑगस्टचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत. किती? 16 ऑगस्टचं. तर बघा मित्रांनो, सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, 2024 मध्ये साजरा करण्यात आलेला स्वातंत्र्य दिन एकूणातील कितवा डॅशवा स्वातंत्र्य दिन आहे? तर बघा मित्रांनो, 2024 मध्ये जो काही सेलिब्रेट करण्यात आलेला स्वातंत्र्य दिन आहे तो 78वा स्वातंत्र्य दिन आहे. ठीक आहे, हा कालच्या लेक्चरमध्ये मी होमवर्क क्वेश्चन म्हणून सुद्धा विचारला होता. तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी मुलांनी उत्तर दिलेलंच आहे. यानंतर बघा, काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. जसं की हा जो स्वातंत्र्य दिन आहे, तर या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर ध्वज जो आहे आपला राष्ट्रध्वज तो फडकवला जातो पंतप्रधानांच्या हस्ते. मग आता नरेंद्र मोदी यांनी सलग 11 वेळा हा ध्वज फडकवलेला आहे. मग आता सगळ्यात जास्त वेळा हा ध्वज फडकवण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? तर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या. त्यांनी तब्बल 17 वेळा हा ध्वज फडकवला होता. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता या वर्षीचे जे काही 15 ऑगस्ट आहे त्याची थीम काय होती? तर विकसित भारत. ठीक आहे, डेव्हलप इंडिया अशी त्याची थीम होती. आणि या आपल्या स्वातंत्र्य दिनी आपण ऑलिम्पिकमध्ये जी 117 खेळाडूंची टीम पाठवली होती, तर त्यांना आपण आमंत्रित केलं होतं लाल किल्ल्यावर. तर एवढं मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूणातील कितव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला? 11व्यांदा. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात जास्त वेळा कोणी फडकवलेला आहे? तर तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यानंतर भारताचे ऑलिम्पिकमधील 117 खेळाडूंना आपण तिथे आमंत्रित केलं होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण थीम काय होती? ते विकसित भारत, डेव्हलप इंडिया. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जुलै 2024 साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कुणाची निवड केली? तर बघा मित्रांनो, ICC प्लेअर ऑफ द मंथ गॅस ॲटिंगसन, ठीक आहे, आणि चामरी आटापट्टू. ठीक आहे, तर या दोघांची निवड करण्यात आलेली. तर पुरुषांमधून ॲटिन्सन नावाचा एक खेळाडू आहे जो इंग्लंडचा बॉलर आहे. त्याने वेस्ट इंडिज विरोधात चांगली बॉलिंग केली म्हणून त्याची निवड करण्यात आली. आणि चामरी आटापट्टू जी आहे, तर भारताला श्रीलंकेने काय केलं होतं? तर आशिया कपमध्ये महिलांचा जो काही एशिया कप झाला होता त्याच्या फायनलमध्ये हरवलं होतं. तर त्यामध्ये महत्त्वाची भूमिका कुणाची होती? चामरी आटापट्टू या महिला खेळाडूची होती. म्हणून तिला जुलैसाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे दोन्ही खेळाडू लक्षात ठेवा, A आणि B. हे C आपलं उत्तर असणार आहे, A आणि B दोन्ही. यानंतर पुढे जाऊया, ICC बाबत जाणून घेऊया. बघा, ICC ची स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली. मुख्यालय दुबईमध्ये आहे, UAE मध्ये, आणि अध्यक्ष आहे ग्रेग बार्केल. त्यानंतर जर बघितलं तिसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये सुखोई 30 MKI वरून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी करण्यात आली. तर ही चाचणी कोणी केली?
बघा, ग्लाइड बॉम्बची चाचणी जी आहे, आपण एक ग्लाइड बॉम्ब बनवलाय. ग्लाइड बॉम्ब का असतो हे मी तुम्हाला पहिले सांगतो. बघा, एका विमानातून हा बॉम्ब जो आहे, तर एक समजून घ्या विमान आहे, अशा प्रकारे विमान आहे. तर या विमानाच्या खाली हा बॉम्ब बसवला जातो, अशा प्रकारे फिट केला जातो आणि या विमानातून हा बॉम्ब सोडला जातो. हा बॉम्ब सोडल्यानंतर या बॉम्बला सुद्धा एका प्रकारचे असे पंख असतात. ठीक आहे, या बॉम्बला सुद्धा एका प्रकारचे असे पंख असतात जे विमानाप्रमाणे तो उडू शकतो आणि उडत उडत जाऊन तो टार्गेटवर जाऊन हिट करतो. याला ग्लाइड बॉम्ब म्हटलं जातं. मग या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी DRDOने अलीकडे घेतलेली आहे आणि ही चाचणी कुठे करण्यात आली, तर ओडिशामध्ये जे काही APJ अब्दुल कलाम बेट आहे त्या ठिकाणी ही चाचणी केली. या चाचणीसाठी कोणत्या विमानातून हा सोडण्यात आला, सुखोई MK1 विमान जे आहे, सुखोई 30 MK1, तर त्यामधून हा सोडण्यात आला. ग्लाइड बॉम्बचं नाव काय होतं, तर गौरव. तर हे नाव लक्षात ठेवा, गौरव. असं तुम्हाला विचारलं जाईल की ऑगस्ट 2024 मध्ये आपण एका ग्लाइड बॉम्बची सुखोई 30 MKI मधून चाचणी केलेली आहे. तर त्या ग्लाइड बॉम्बचं नाव काय आहे, तर गौरव हे त्याचं नाव आहे. किती वजन होतं मित्रांनो याचं, तर याचं वजन होतं 1000 किलो. किती वजन होतं, 1000 किलो. तर या काही एक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. DRDOचं फुल फॉर्म काय आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर याचे अध्यक्ष कोण आहे, समीर कामत. या महत्वाच्या गोष्टी आहे. बघा, याला LRGB म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब. ठीक आहे, तर हा लांब पल्ल्याचा, लांब समजून एखादं लोकेशन लांब असतं त्याला जर आपल्याला उडवायचं असेल, त्याला जर हिट करायचं असेल, तर ग्लाइड बॉम्ब उपयुक्त आहे. आपण काय करायचं समजून घ्या की आपल्याला पाकिस्तानमधील एखाद्या ठिकाणाला हिट करायचं, मग विमानामधून एखादं मिसाईल लागून हिट करायचं, तर कसं करता येईल, आपण आपल्या सीमेपर्यंत, भारत पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत विमानाला घेऊन जायचं, तिथून ग्लाइड बॉम्बला सोडून द्यायचं. ग्लाइड बॉम्ब बरोबर त्याच्या पंखाद्वारे टार्गेटपर्यंत जाऊन तिथं त्याचा विस्फोट होईल. तर अशा प्रकारचा हा लॉंग रेंज साठी बनवलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर DRDOची हैदराबाद स्थित एक रिसर्च सेंटर आहे, त्यांनी त्याचं डिझाईन विकसित केलं होतं. यानंतर पुढे जाऊया. DRDOची स्थापना 1958 मध्ये, मुख्यालय नवी दिल्ली आणि समीर कामत हे कोण आहे, तर त्याचे अध्यक्ष. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक. आता कोणी कोणी सार्वजनिक क्षेत्र म्हणते, याचा अर्थ काय असतो, तर सरकार. ठीक आहे, सरकारी क्षेत्र. तर सरकारी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक जी आहे SBI, तर तिची व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली, म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर कोण बनलेले SBI चे, तर ते बनलेले आहे राणा आशुतोष कुमार सिंग. बघा, राणा आशुतोष कुमार सिंग हे आता SBI चे MD बनलेले व्यवस्थापकीय संचालक. त्यांनी कोणाची जाग घेतली, तर आलोक चौधरी यांची जाग घेतली. SBI ची स्थापना कधी झालेली आहे, तर 1 जुलै 1955 मध्ये झालेली आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, गोरवाल समितीच्या शिफारशीनुसार. ठीक आहे, ऍक्च्युअली SBI जी आहे तर ती एका बँकेचं रूपांतर आहे. कोणती बँक, तर इम्पेरियल बँक. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, इम्पेरियल बँक जी आहे एक इम्पेरियल बँक म्हणून होती, तर इम्पेरियल बँकेलाच काय करण्यात आलेलं आहे, SBI मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. कोणाच्या शिफारशीनुसार, गोरवाल यांच्या शिफारशीनुसार. हिचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबईमध्ये आहे आणि सध्याचे तिचे अध्यक्ष कोण आहे, चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 5वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये पोलाद मंत्रालयाचे सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली, तर पोलाद मंत्रालयाचे सचिव बनलेले आहे संदीप पोंडरिक. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. संदीप पोंडरिक जे आहे ते बिहार केडरचे एक IAS अधिकारी आहे, 1993च्या बॅचचे. ठीक आहे, त्यांनी जर बघितलं तर या अगोदर पोलाद मंत्रालयामध्ये मुख्य सचिव आणि सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि सध्याचे पोलाद मंत्री आहे SD कुमारस्वामी. यानंतर 6वा क्वेश्चन. कमी उंचीच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी कोणत्या देशाने सर्वात मोठ्या मानवरहित कार्गो ड्रोनची चाचणी केली. आता प्रश्न आपल्याला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, आपल्याला जर व्यवस्थित उत्तर द्यायचंय तर उत्तरापेक्षा तिथं प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कमी उंचीची अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, आपण याला लो अल्टिट्यूड इकॉनॉमी, ठीक आहे, असं सुद्धा म्हणू शकतो. तर इथं नेमकं काय आहे याचा अर्थ, तर बघा, आपल्याकडे सध्या 2 प्रकारचे इकॉनॉमी डेव्हलप होत आहे. आता तुम्ही ऐकलं असेल अंतराळ, अंतरिक्ष, अंतराळ, बरोबर, अंतराळ, अंतराळ, ठीक आहे, अवकाश. आता एक आहे अवकाश इकॉनॉमी. ठीक आहे, अवकाश इकॉनॉमी. ठीक आहे, अवकाश इकॉनॉमी. आता अवकाश म्हणजे काय, तर अवकाश इकॉनॉमी म्हणजे काय, ठीक आहे, आपण म्हणूया की जिथं आपण सॅटेलाइट वगैरे पाठवतो. ठीक आहे, जिथे आपण सॅटेलाइट वगैरे पाठवतो तर त्या क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था म्हणजे तिला आपण स्पेस इकॉनॉमी असं म्हणू शकतो, स्पेस इकॉनॉमी. ठीक आहे, आता अंतराळाच्या खाली अजून एक इकॉनॉमी डेव्हलप होत आहे, जसं की विमानं बनवणं ते विकणं, त्याचबरोबर ड्रोन बनवणं ते विकणं, आणि आता मालाची वाहतूक करण्यासाठी जसे कार्गो विमान होते
तसेच आता कार्गो व्यापारी जहाज जे व्यापारी ड्रोन जे आहेत ती सुद्धा बनवली जात आहे. तर त्याला म्हटलं तर कमी उंचीची इकॉनॉमी. ठीक आहे, म्हणजे कमी उंचीची अर्थव्यवस्था कशाला म्हटलं जातं की जिथं विमानांचा बिझनेस, ड्रोनचा बिझनेस, लष्करी ड्रोन म्हणा, बिझनेससाठी ड्रोन म्हणा, किंवा तुमचे लॉगर लोक जे यूज करतात ते ड्रोन म्हणा, यांची जी इकॉनॉमी आहे विमानांची, फायटर प्लेनची, ठीक आहे, प्रवासी विमानांची, तर ती आहे कमी उंचीची अर्थव्यवस्था आपल्या साध्या सोप्या भाषेत. तर त्यासाठी मानवरहित कार्गो ड्रोन म्हणजे मालाची वाहतूक करणारा ड्रोन जो आहे तो कोणी बनवलेला आहे, त्याची यशस्वी चाचणी कोणी घेतली, तर ती चायनाने घेतलेली आहे. आता चायनाला पुढे जाऊन ही जी काही लो अल्टिट्यूड इकॉनॉमी जी आहे तर तिच्यावर काय करायचंय, कब्जा मिळवायचा आहे. त्यासाठी त्यांनी टार्गेट ठेवले 2030 मध्ये 279 अब्ज डॉलर्सचा ड्रोन उद्योग त्यांना उभा करायचा आहे. ठीक आहे, आणि यामध्ये ते व्यावसायिक ड्रोन तयार करणारे माल वाहतुकीचे ड्रोन जे आहे ते तयार करणार आहे. चीन जो आहे तर तो आशिया खंडातील एक देश आहे. बीजिंग राजधानी आहे, चलन आहे युआन, आणि अध्यक्ष आहे शी जिनपिंग. यानंतर 7वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने ऑगस्ट 2024 मध्ये गृहिणींना सक्षम करण्यासाठी हर घर हर गृहिणी योजना पोर्टल सुरू केलं? तर हर घर हर गृहिणी योजना पोर्टल जे आहे मित्रांनो ते हरियाणा राज्याने सुरू केलेलं आहे. या हरियाणा राज्याने ही जी योजना सुरू केली, या योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर फक्त 500 रुपयामध्ये मिळणार. तर बघा अशा प्रकारची योजना आहे. पण तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की महिलांना 500 रुपयामध्ये सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने योजना सुरू केली? मग त्याचं उत्तर असेल हरियाणा. महिलांना 500 रुपये सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू झाली, तर तिचं नाव माहित असलं पाहिजे, हर घर हर गृहिणी योजना. असे 3-4 क्वेश्चन या क्वेश्चनवरून फ्रेम होऊ शकतात आपल्याला परीक्षेमध्ये. तर बघा मित्रांनो, हरियाणाचे मुख्यमंत्री आहे नायब सिंह सैनी, त्यांनी हर घर हर गृहिणी योजना पोर्टल अंतर्गत काय केलेलं आहे, तर जे काही गरीब कुटुंबातील म्हणजे जे काही बिलो पॉवर्टी लाईन मधील जे काही 50 लाख कुटुंब आहे हरियाणामधील, तर त्या कुटुंबासाठी केवळ 500 रुपयामध्ये जो काही एलपीजी गॅस सिलेंडर जे आहे ते उपलब्ध करून देणार आहे 500 रुपयात. ठीक आहे, त्यानंतर यासाठी त्यांना खर्च करावा लागणार आहे 1,500 कोटी. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि ही योजना कशासाठी करण्यात आलेली आहे, तर गृहिणींना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचं जीवन सोपं करण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे. तर दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या महिलांना ही योजना लागू असेल. यानंतर हरियाणा विषयी जाणून घेऊया. तर हरियाणाची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये करण्यात आली. चंदीगड राजधानी आहे, नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहे, बंडारू दत्तात्रय राज्यपाल आहे. त्यानंतर बघा 8वा क्वेश्चन महाराष्ट्रासाठी आहे, त्यामुळे लक्षातच ठेवा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतभर डिजिटल आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणासोबत करार केला? तर बघा कशासाठी करार केला, आरोग्य शिक्षणाला, डिजिटल आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी केला? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने. कोणासोबत केला, तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत. कोणासोबत? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जो आहे तर त्यांनी काय केले, मिळून एक करार केलेला आहे, तर आरोग्याचं जे काही डिजिटल शिक्षण आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केलं होतं. तर त्याचं उद्दिष्ट होतं सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रामधील जे काही संस्था आहे, जे काही लोक आहे, त्यांनी एकत्र येऊन काय करायचं, तर आरोग्याशी रिलेटेड जे काही डिजिटल आरोग्य परिसंस्था आहे, म्हणजे आपण त्याला डिजिटल हेल्थ इकोसिस्टम जे आहे त्याला मजबूत करणं हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे, कशाचा? तर आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा. तर आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गतच हा एक करार करण्यात आलेला आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन इम्पॉर्टंट, फाळणी स्मृती दिन कधी साजरा करण्यात आला? तर फाळणी स्मृती दिन 14 ऑगस्टला साजरा करण्यात आला. बघा भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती आणि त्यावेळी भारताचं खूप मोठं नुकसान झालं होतं. तर त्या दिवसाची एक आठवण म्हणून फाळणी जो दिन आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. ठीक आहे, तर त्या दिवसाची आठवण की असं जर झालं तर काय होऊ शकतं नेमकं, हे लोकांना त्याची जाणीव करून देण्यासाठी हा फाळणी स्मृती दिन जो आहे तर तो 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि 2021 पासून तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 पासून तो साजरा करणं सुरू केलेला आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, एक भारत एक तिकीट हा उपक्रम ऑगस्ट 2024 मध्ये कोणी सुरू केला? तर बघा, एक भारत एक तिकीट हा उपक्रम जो आहे तो भारतीय रेल्वे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ यांनी मिळून सुरू केला. तर बघा मित्रांनो, आता भारतामध्ये रेल्वेचे वेगवेगळे प्रकार आहे, जसं की रेल्वे तर आहे मेन रेल्वे, त्यानंतर नमो भारत ट्रेन आहे, त्यानंतर मेट्रो आहे, त्यानंतर रॅपिड एक्स नावाच्या बरेचशा ट्रेनचे प्रकार आलेले. तर यांचं सगळ्यांचा उद्देश काय आहे, तर बघा सगळ्यांसाठी एकच तिकीट, सगळ्यांसाठी एकच तिकीट. उगा नागरिकांची फजिती होऊ नये, की समजून घ्या की एखाद्या व्यक्तीला एक
मेन ट्रेननी एका ठिकाणापर्यंत जावं लागत असेल आणि लोकलनी दुसऱ्या ठिकाणापर्यंत जावं लागत असेल, ठीक आहे. तर मग त्याला वेगवेगळे तिकीट काढावं लागतात. तर असं होऊ नये म्हणून दिल्लीमध्ये काय करण्यात आलेले, भारतीय रेल्वेने आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने एक करार केला. त्यानुसार त्यांना जी काही मेन रेल्वे आहे आणि नमो भारत ट्रेन आहे यासाठी एकच तिकीट वापरता येणार आहे. यानंतर पुढे जाऊया, भारतीय रेल्वेविषयी जाणून घेऊया. 8 मे 1845 रोजी भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली. पहिली रेल्वे कुठे धावली हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन आहे. आणि त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय म्हणता येणार, गव्हर्नर जनरल कोण होता हे तुम्हाला सांगायचं आहे. आता भारतीय रेल्वेचं 1951 मध्ये राष्ट्रीयकरण झालं, म्हणजे पूर्ण भारत सरकारची ती मालकीची बनली. हिचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि भारतीय रेल्वेचे झोन किती आहे तर हे तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. झोन किती आहे. आणि अश्विनी वैष्णव जे आहे ते भारताचे रेल्वे मंत्री आहे. यानंतर 11वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने रत्नागिरीतील मेसोलिथिक म्हणजे मध्य महापाषाण युगातील मध्य महापाषाण युगाला काय म्हटलं जातं, मेसोलिथिक युग, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, कोणत्या राज्याने रत्नागिरीतील मेसोलिथिक काळातील भू स्वरूपे आणि रॉक पेंटिंग संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले. तर बघा रत्नागिरी कुठे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्राने काय केलेलं आहे, मध्य महापाषाण काळ जो होता तर त्यामधलं आपल्याला दगडावर कोरलेले काही पेंटिंग आढळले, ठीक आहे. आणि मग ते आपण काय केले तर सगळे जे काही पेंटिंग आहे जवळपास 1,500 वेगवेगळी जी काही पेंटिंग आहे ती आपण एकत्र केली आणि रत्नागिरीमध्ये त्याचं एक संरक्षित स्मारक म्हणून त्याला घोषित केलेलं आहे. तर हे स्मारक कोणत्या काळातील आहे, महापाषाण युगातील आहे, मध्य महापाषाण युगातील ते स्मारक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया, 12वा क्वेश्चन, 2024 साली स्काय ट्रॅक्सच्या बेस्ट ग्लोबल एअरलाईन लिस्टमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे. तर बघा मित्रांनो, स्काय ट्रॅक्स नावाची एक संस्था आहे. ती कोणती एअरलाईन विषयी ती काय करते, एक अहवाल प्रकाशित करते की कोणती एअरलाईन सगळ्यात बेस्ट आहे, विमान वाहतुकीशी संबंधित कोणती सगळ्यात भारी कंपनी आहे. तर त्यांच्या मतानुसार कतार एअरवेज जी आहे ती टॉपला आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, कतार एअरवेज सगळ्यात 1 नंबरला आहे विमान प्रवासासाठी, 2 नंबरला आहे सिंगापूर एअरलाइन्स, 3 नंबरला आहे एमिरेट्स एअरलाइन्स आणि भारताची जी काही विस्तारा एअरलाइन्स आहे ती या यादीत 16व्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढे जाऊया, स्काय ट्रॅक्स जी आहे तर ती 1989 पासून हा अहवाल देते आणि ही एक लंडनची एक संस्था आहे. 13वा क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या सरकारने मंदिरं, मठ आणि ट्रस्ट यांची नोंदणी अनिवार्य केलेली आहे. तर बघा मित्रांनो, बिहार राज्याने मंदिरं, मठ आणि ट्रस्ट यांची नोंदणी अनिवार्य केलेली. तर किती मंदिरं राज्यामध्ये, त्यांची किती जमीन आहे, किती मठ आहे, किती ट्रस्ट आहे, तर यांची नोंदणी आता कंपल्सरी बिहार राज्याने केलेली आहे, हे लक्षात ठेवा. बिहारची राजधानी आहे पाटणा. स्थापना झालेली 22 मार्च 1912. मुख्यमंत्री आहे नितीश कुमार आणि राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. 14वा क्वेश्चन आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने भारत इंटरफेस फॉर मनी भीम, तुम्ही भीम ॲप ऐकलं असेल, तर भीम ॲपला NPCI ने काय केलेलं आहे, तर या अगोदर भीम आणि NPCI हे दोघं मिळून एकत्रच काम करत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल NPCI नावाची जी कंपनी आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठीक आहे, तर यांनी काय केलं होतं, भीम ॲप लॉन्च केलं होतं. पण आता भीम ॲपला एक स्वतंत्र कंपनी बनवण्यात आलेली आहे, ठीक आहे. NPCI अंतर्गत स्वतंत्र एक उपकंपनी बनवण्यात आलेला आहे. मग आता उपकंपनी बनवण्यात आल्यानंतर त्याचे CEO कोण बनलेले आहे, तर त्याचे CEO बनलेले आहे ललिता नटराज, ठीक आहे. तर ललिता नटराज यांनी यापूर्वी IDFC फर्स्ट बँक, ICICI बँकेमध्ये ऑलरेडी काम केलेलं आहे आणि आता भीम नावाची एक नवीन उपकंपनी बनलेली आहे जी NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत काम करेल. त्यानंतर 15वा क्वेश्चन, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे मित्रांनो मध्य प्रदेश. मध्य प्रदेश जे काही 7वी ते 12वी पर्यंतचे जे काही विद्यार्थिनी असणार आहे, 7वी ते 12वी, तर या 7वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 300 रुपये महिन्याला देणार आहे, वर्षाला देणार आहे. कशासाठी, तर सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. यासाठी सरकारने जवळपास राज्यामध्ये 57,18,00,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम जी आहे तर तिचं वाटप केलेलं आहे. बघा मित्रांनो, मध्य प्रदेश विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना, राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहे मोहन यादव आणि राज्यपाल आहे मंगूबाई पटेल. आता बघा, आजचा टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, कोणत्या राज्याने ऑगस्ट 2024 मध्ये गृहिणींना सक्षम करण्यासाठी हर घर हर गृहिणी योजना पोर्टल सुरू केलं आणि या अंतर्गत काय काय लाभ आहे, काय काय फायदे हे तुम्हाला मेन्शन करायचे. त्याचबरोबर बघा, ऑफर सुरू आहे. जर ऑफरचा फायदा घेतला नसेल इंडिपेंडन्स डेच्या ऑफरचा,
तर लवकरात लवकर फायदा घ्या. इंडियन नावाचं कुपन अप्लाय करा आणि 50% पर्यंत डिस्काउंट मिळवा. आणि त्याचबरोबर 99 रुपयात यापैकी कोणतीही नोट्स तुम्ही 99 रुपयामध्येच विकत घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे. हवं तर आपला जो कंटेंट आहे तुम्ही बघा, मार्केटमध्ये जे काही क्लासेसवाले त्यांनी खूपच बाजार निर्माण केलेला आहे. तुम्ही बघा कोणतीही बॅच बघा, 50,000, 1,00,000, ठीक आहे. त्यानंतर 35,000, 40,000 फाउंडेशन बॅच राज्यसेवेसाठी जी सुरू आहे सध्या, तिचे लेक्चर कम्पेअर करा आणि आपले लेक्चर कम्पेअर करा, ठीक आहे. आणि ऑलरेडी एक्स्ट्रा जीएसटी पण मागतात, वेगवेगळे पैसे पण मागतात. असं नाही, जीएसटी वगैरे सगळं 7,000 इन्क्लूड असलेली बॅच आम्ही काही 2-3 दिवसासाठी तुमच्यासाठी डिस्काउंटसाठी ठेवली. त्याचा फायदा घ्या, ठीक आहे. प्रत्येक बॅच एनसीईआरटी असू द्या, स्टेट बोर्ड असू द्या. आणि जर तुम्हाला हे डेली आपलं लेक्चर आवडत असेल तर त्यासाठी लाईक एक बनलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय.